या ठिकाणी उपस्थित याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी पाटील देवेंद्र साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते ज्येष्ठ साहित्यिक व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण माननीय तेजी मुंबईकर सर, तसेच मंचावर उपस्थित मोदीजी देवगावकर सर, या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित वायजी सुरकामळे, पत्रकार कदम साहेब, जांभळीकर साहेब, आमचे मार्गदर्शक देवेंद्र पाटील साहेब, तसेच प्राध्यापक कांबळे सर उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजक दमनजी चित्रावर साहेब, अरुणजी चित्रावर साहेब, आमचे मार्गदर्शक किरणजी चित्रावर साहेब, डॉक्टर शेख साहेब, उपस्थित सर्व मान्यवर बेंगळुरूमधील सर्व ज्येष्ठ तरुण उपस्थित सर्व माझे बांधव, आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी आवर्जून गेली काही वर्ष या कार्यक्रमाचा विशेष मी कुठलाही कार्यक्रम असला मी आवर्जून घेण्याचं करतो, कारण आदरणीय चित्रवरची परिवार आमच्या शेजारचा परिवार, अनेक वर्ष झाला त्या परिवाराशी आमचे निर्माण झालेलं आहे. आमच्या आई वडिलांचे त्यांचे अतिशय चांगले संबंध आणि प्रत्येक सणा उत्सवाला आम्ही त्यांच्या घरी येणं जाणं आमचं असतं. आमच्या परिवाराशी त्यांचा नेहमीच स्नेह असा राहिलेला आहे. त्यासह या परिवाराची खासियत म्हणजे हा परिवार नेहमीच जनतेच्या हितासाठी गेली अनेक वर्ष या भागामध्ये कार्यरत राहिलेला आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये आत्ताच किरणजी चित्रावर साहेबांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला. पाहिलं त्यांच्या मनामध्ये जनहितच गोरगरीब सर्वसामान्यांचं त्या ठिकाणी कुठेतरी त्यांच्या आपण आडी अडचणीला त्यांच्या गरजाला त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे, आपण कामी आलं पाहिजे, त्यांची प्रामाणिक भावना. या दिवसानिमित्त त्यांनी गेल्या वर्षी विक्रमी असे शस्त्रक्रिया अनेक रुग्णांचे त्या ठिकाणी केलेली पाहिलं. खरंच ते खूप कौतुकास्पद. ज्या रुग्णांना अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया हे परवडणार नव्हतं त्या रुग्णांना त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम चित्रवाजी परिवार यांनी केलं. खरंच नारायणजी चित्रवार साहेबांचा विचारांचा वारसा आजही त्यांची ही आदर्श खरं त्यांची पिढी आज चालवत आहे. मला त्यांच्या परिवाराचे सर्वच अरुणजी चित्रवार साहेब, किरणजी चित्रवार साहेब, त्यांचे संपूर्ण चित्रवार परिवाराचा मला खरंच अभिमान, त्यांच्यामध्ये आदर मनामध्ये निश्चित वाटतो. मला अभिमान वाटतो की अशा प्रकारे आपल्या भागामध्ये चांगले विचार उजवणार जनतेचं हित पाहणार ते चित्रवार कुटुंब आज आपल्यामध्ये एवढं चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे. आताच त्यांच्या कार्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला. त्यांच्या कार्यकाळात व्यवसायातून त्यांनी त्या ठिकाणी शिक्षणाकरिता सुद्धा त्यांनी झेप मुस्लिम उर्दू शाळेची त्या ठिकाणी स्थापना केली. शिक्षण संस्था त्या ठिकाणी उभारल्या आहेत. या भागातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण देण्याचं कार्य मोठं कार्य त्यावेळेस त्यांनी केलं हे खरंच अभिमानास्पद आहे.
आणि अशा ज्या मूलभूत आज ज्या बाजू आहेत त्या अनुषंगानं त्यांचं कार्य हे पूर्वापासून आज चालू कार्य आहे, त्याचा खरंच मला त्या ठिकाणी अभिमान आहे. आणि आत्ताच त्यांनी समाजयुगी विचारांचा उल्लेख केला. निश्चितच त्या प्रकारे आपण या भागामध्ये विचार रुजवलेले आहेत आणि अनेक जर हा विचार जोपासणारे आहेत. आज या ठिकाणी उपस्थित सर्वच हे मान्यवर आहेत, वैचारिक प्रगल्भ असणारे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे निश्चितच हा विचारांचा वारसा आपला हा विद्युत शहर विद्युत परिसर हा करीत आहे याची मला खात्री आहे. निश्चितच नेहमीच मला सिद्धराव साहेब आणि त्यांच्या प्रत्येक त्यांच्या सणाउत्सव तर झालेच, परंतु त्या कार्यक्रमात सुद्धा मी म्हटलं की इलेक्शन वगैरे हा मरानंतर निश्चितच मला नंतर कळाली ही तारीख त्याच्या पुढं आपल्या मतदानाची आली. तेव्हा मला मी म्हटलंच, मला कुठलीही जरी अडचण जरी असली तरी मी आपल्या कार्यक्रमाला विशेष अशी उपस्थिती लावणार म्हणजे की कुठल्याही प्रसंगी 2 कार्यक्रम टाळून मी येणार नाही. आपल्या कार्यक्रमाचा नेहमी हिस्सा होणार आणि असंच माझ्यावरती सिद्धराव परिवाराचं प्रेम आशीर्वाद राहू द्या. आपल्या तमाम देवळीचा नागरिकांचं प्रेम राहू द्या अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि पहिल्याचपासून नारायणजी सिद्धराव सरकार साहेब यांच्या प्रतिमेस मी विनम्र अभिवादन करतो. जय जय महाराष्ट्र.